सगळीकडेच सध्या मुंबई महानगरपालिकेचा किंग कोण असणार, मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार, अशा प्रकारचे धक्कादायक सर्वे सध्या आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा बिगुल आता वाजला असून मुंबईत कोणाची सत्ता येणार, कोण होणार मुंबईचा राजा, याचा घेतलेला सगळ्यात मोठा नवीन ताजा सर्वे आजचा. मित्रांनो, मुंबई महानगरपालिका जाणार कोणाच्या ताब्यात, सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया. मुंबईच्या राजकारणामध्ये मनसे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती महायुतीला रोखणार की महायुती पहिल्यांदाच मुंबईवरती सत्ता काबीज करणार, बघून घेऊया पुढच्या 2 मिनिटाचा सगळ्यात मोठा हा सर्वे. मुंबईत जवळजवळ 227 नगरसेवक आहेत. त्यापैकी 115 नगरसेवक जर मिळाले तर हा मुंबईसाठी बहुमताचा आकडा समजून घ्यावा लागेल. तर सुरुवातीलाच जाणून घेऊया, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढण्यासाठी तयार आहे. मुंबईत तसं पाहायला गेलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्वच सध्या कमी आहे, म्हणून त्यांना 15 ते 10 जागांपर्यंतच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जागा सोडायला तयार आहे. त्या जागांच्या तुलनेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये किती जागा मिळणार यावर देखील सत्तेचं गणित महत्वाचं होऊ शकतंय. तो सत्तेसाठी आकडा खूप महत्वाचा राहील. तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये 3 जागा या देखील खूप महत्वाच्या किंग मेकर म्हणून ठरू शकतात. त्यानंतर पुढचा आपण जर पक्ष पाहिला तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत यायला तयार नाही. कारण की मनसेसोबत आल्यानंतर मुंबईतील उत्तर भारतीय मतदार काँग्रेसला मदत करणार आहेत. देशात देखील प्रतिमा मलिन होईल, या दृष्टीने काँग्रेस सध्या मुंबईमध्ये सोबळाचा नारा देत आहे. या सोबळाच्या नाऱ्यावरती काँग्रेसला मुंबईमध्ये चांगलं यश मिळेल की नाही हा देखील तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती मुंबईमध्ये अपेक्षित आहे, मात्र युतीमध्ये घोडं अडलं असून आता कोण कुठे लढणार यावरून सध्या खूप मोठं रान पेटलं आहे. म्हणून ही युती देखील आता लवकरच फिसकटेल आणि काँग्रेस मुंबईमध्ये सोबळावर लढेल. तेव्हा काँग्रेसला सोबळावर लढल्यानंतर मुंबईमध्ये मिळतील 23 ते 27 जागा. ह्या जागा मुंबईच्या सत्तेसाठी किंग मेकर म्हणून ठरू शकतात. ही या घडीची सगळ्यात मोठी बाब म्हणावी लागेल. मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांची जरी युती नाही झाली तरी पुढे युती होऊ शकते. पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेला मुंबईमध्ये चांगल्यापैकी यश मिळणार का, की राज ठाकरेंचा पक्ष पुन्हा एकदा लोकांना नापसंती दर्शवणार यावरून सगळं गणित आहे. मात्र सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत असल्यामुळे मुंबईची राजकीय गणित सगळी बदलली आहेत. मुंबईकरांच्या मनामध्ये 55% मुंबईकरांना वाटते की ही मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूंच्या हातामध्ये जायला हवी. या सर्वेनुसार देखील मुंबईत तशाच प्रकारचा आपल्याला अंदाज येऊ लागलाय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंनी केलेली युती खूपच फायद्याची ठरू शकते असा एकंदरीत अंदाज मुंबईतून येत आहे. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला 26 ते 32 जागेवरती यश मिळू शकतं. मुंबईमध्ये राज ठाकरे पुन्हा कमबॅक करू शकतात, ते देखील यशस्वीपणे. पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी. नवाब मलिक यांच्यामुळे अजित पवारांना महायुतीमध्ये घेण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला आणि इकडे अजित पवार देखील मुंबईच्या निवडणुका नवाब मलिकांच्याच आधिपत्याखाली लढणार असा थेट इशारा भाजपला दिलाय. त्यामुळे मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार हे आता निश्चित झालंय. या स्वबळावरती लढल्यानंतर अजित पवारांना मुंबईत किती यश मिळणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्ता असल्याकारणे शरद पवारांपेक्षा 1 जागा जास्त मिळू शकते. 4 ते 6 जागी अजित पवारांना यश मिळू शकतं असा अंदाज मुंबईतून वर्तवला जातोय. त्यामुळे मित्रांनो, आता पुढचा पक्ष जर आपण पाहायला गेलो तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड घेऊन येणारा राजकीय पक्ष म्हणून आपण त्याकडे पाहिलं जात आहे. मुंबई महानगरपालिका ही एकनाथ शिंदे जिंकण्यासाठी लढतायत. मुंबईवरती महापौर आपलाच बसला पाहिजे असं एकनाथ शिंदे यांना मनोमन वाटतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती मात्र शिंदेंना महापौर पदापर्यंत जाऊ देणार नाही असाच मुंबईतून कल येतोय.
कारण की एकनाथ शिंदेंना ज्या जागा दिल्या आहेत त्या सगळ्या जागांवरती ठाकरे बंधूंचं वर्चस्व गेल्या 30 वर्षांपासून आहे. इथे मात्र शिंदेंना त्यांचं हे वजन भेदणं खूप अवघड जाईल. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे तेथील मतदानाचा टक्का जवळजवळ 50 ते 55% एकत्र मतदान आल्यामुळे इथे शिंदे सेनेला जबरदस्त फटका बसू शकतो. एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये 19 ते 26 जागापर्यंत मजल मारता येऊ शकते. यामध्ये बदल देखील होऊ शकतो. त्यानंतर पुढचा पक्ष आपण जर पाहिला तर तो आहे म्हणजे भाजपा. भाजपाला मुंबईमध्ये महापालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. मुंबई महानगरपालिका जिंकून मुंबईवरती भाजपचा भगवा झेंडा पहिल्यांदा फडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आतुर आहेत. मात्र जरी आतुर असले तरी देखील ठाकरे बंधूंची किमया ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकते. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना जवळ घेऊन मुंबईमध्ये कितपत यशस्वी होतं हे आता निकालानंतर समजेल. सध्या भाजपला मुंबईमध्ये 65 ते 72 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष 100 पर्यंत मजल मारू शकतात. मित्रांनो, त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये चांगलं बऱ्यापैकी यश मिळणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये शेवटच्या क्षणी मुंबई महापालिकेच्या धर्तीवरती खूप मोठी बंडखोरी अपेक्षित आहे. कारण की शिंदे सेनेमध्ये बहुतांश नेत्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची बंडखोरी आता ठरलेली आहे. याच कारणास्तव मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका शिंदे सेनेसाठी अवघड होत चालल्यात. या महानगरपालिकामध्ये 30 तारखेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र शिंदे गटाची ही निवडणूक खूप महागात पडून उद्धव ठाकरेंना मोठं यश मुंबईत मिळू शकतं असा हा सर्वे सांगतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 80 ते 86 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते असा ठाकरे बंधूंचा हा करिश्मा पाहायला मिळेल. मित्रांनो, मग आता उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना दोघांना मिळून मुंबई महापालिकेत कितपर्यंत मजल मारता येऊ शकते हे देखील पाहावं लागेल. मुंबई महानगरपालिकेतील बहुतांश मराठी समाज, मराठी मतदार हे ठाकरे बंधूंच्या मागे उभे राहतील असाच काहीसा अंदाज मुंबईतून सध्या तरी दिसून येतोय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांना मुंबईकर साथ देताना दिसत आहेत. दोन्ही बंधूंना मुंबईमध्ये किती जागा मिळणार यावरती सत्तेचं समीकरण अवलंबून आहे. मुंबईमध्ये दोन्ही बंधूंना जवळजवळ 114 ते 120 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा ठाकरेंच्या हातात येऊ शकते असा अंदाज आहे. परंतु पुढच्या प्रचाराच्या वेळी नेमकं मुंबईमध्ये काय घडतंय, भाजप आणि महायुती कोणत्या स्तरावरती प्रचार घेऊन जाऊ शकते, मुंबईकरांना कोणत्या कोणत्या योजना ते देऊ शकतंय यावर मुंबईकरांचं मत फिरणार का हे देखील आगामी काळ ठरवेल. त्यामुळे मुंबईकरांसाठी मोठी योजना एखादी आणली तर हे सगळं मतदान एका रात्रीत फिरू शकतं. मग आता भाजपा कोणता जादू, कोणता चमत्कार करते ते पाहावं लागेल. परंतु सध्या तरी मुंबईकरांनी आपलं मन ठाकरे बंधूंच्या पाठीमागे ठेवायचं ठरवलंय. मित्रांनो, आगामी काळात काय काय होईल ते पाहूच, पण सध्या तरी उद्धव ठाकरेंना यश मिळताना दिसतंय.